ओबीसींसाठी आरक्षित सरपंच पदांची संख्या 512 ने कमी होणार। ग्रामपंचायत निवडणुकीतील आरक्षण 50% मर्यादेत ठेवण्याचे आदेश। त्यानंतर ग्रामविकास विभागाने 15 जिल्ह्यातील ओबीसींच्या सरपंच पदांबाबत काढले सुधारित आदेश। एसआयआर मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अजूनही 21% मतदार मिळालेच नाहीत। 2,05,00,000 मतदारांची गणनापत्र जमा नाहीत। राज्यातील एसआयआर मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचा आज शेवटचा दिवस। एसआयआर मध्ये अनेक अडचणी। राज्यातील 1,80,00,000 लोकांचा सर्वे अद्यापही बाकी। त्याची माहिती निवडणूक आयोगाकडून घेणार आमदार रोहित पवार यांची माहिती। अनेक अडचणी एसआयआर मध्ये तिथे येत आहेत। त्या अडचणीबाबत तिथे असणाऱ्या सीईओंना आम्ही बोलणार आहोत। त्याच्याचबरोबर 1,80,00,000 लोकांचा सर्वे अजून तिथं राहिलेला आहे। भाजपकडे सॉफ्टवेअर त्या माध्यमातून एसआयआर प्रक्रियेमध्ये घोळ केला जात असल्याचा आमदार रोहित पवार यांचा आरोप। सॉफ्टवेअरमधून भाजपच्या विचाराचे मतदार आणि विरोधातील मतदारांची माहिती घेतली जाते। रोहित पवारांचा आरोप। सत्ताधारी पक्ष जे आहे जसं भाजप खास करून ते त्यांच्या बलाचा वापर करून त्यांचे जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे जे सॉफ्टवेअर भाजपने दिलेलं आहे त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून आणि काही प्रमाणात BLOवर प्रेशर आणून ते जे काही यादीमध्ये अफरातफर करत आहेत हेही मुद्दे जे आमच्यापर्यंत आलेले आहेत लोकांकडनं कार्यकर्त्यांकडनं या सगळ्या मुद्द्यांवर आमची त्या ठिकाणी चर्चा होईल आणि ती चर्चा झाल्यानंतर आपल्या सर्वांसमोर आम्ही एका प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एक तर चर्चा काय झाली हे तुम्हाला आम्ही सांगू आणि त्याच्याचबरोबर आमचा आक्षेप कशावर आणि का आहे हे सुद्धा तिथं संध्याकाळी 4 वाजता आपल्या सर्वांना आम्ही सांगू। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। राज्यातील विकास प्रकल्पांवर पंतप्रधान मोदींसोबत चर्चा। मुख्यमंत्री फडणवीस यांची सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडनं काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींना दिलं पुणे दौऱ्याचं निमंत्रण। पुणे मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याच्या उद्घाटनासाठी पंतप्रधानांना निमंत्रण दिल्याची मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती। आज दिल्लीत आलो असलो तरी महाराष्ट्रातच राहणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्यावर महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे ती पार पाडणार फडणवीसांचं वक्तव्य। मला असं वाटतं की ज्याला जे तारे तोडायचे आहेत, ज्याला जे फुगे उडवायचे आहेत, ज्याला जी पतंग उडवायची आहे ती पतंग त्यांना उडवू द्या। मी महाराष्ट्रात आहे। महाराष्ट्राच्या जनतेने आणि माझे नेते नरेंद्र मोदीजी यांनी महाराष्ट्राची जबाबदारी माझ्याकडे दिलेली आहे। मी प्रामाणिकपणे महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करतो आणि ती करत राहणार आहे। अनेक लोकांना असं वाटतं की मी दिल्लीत गेलं पाहिजे पण त्या सगळ्यांना मी सांगतो की मी मुंबईतच आहे। शरद पवार मविया सोडून कुठेही जाणार नाहीत। आधीही सांगितलं आताही सांगतो। संजय राऊतांनी पुन्हा केलं स्पष्ट। मी एकट्याने सांगितलं शरद पवार कुठेच जाणार नाही। कळलं? आठवतंय का तुम्हाला? माननीय शरद पवार साहेब हे सदैव आमच्याबरोबर राहतील। इंडिया ब्लॉकचे नेते आहेत, ते महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आहेत, ते कुठे जाणार नाहीत। त्यांच्याविषयी संभ्रम निर्माण करायचं काम भारतीय जनता पक्षाचे करत आहेत। मी आमदार आणि खासदार असताना गोपीनाथ मुंडेंची अनेकदा भेट झाली होती। त्यांची अस्वस्थता मी जवळून बघितली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टींचा दावा। 2004 साली मी आमदार झालो। त्यापूर्वी सुद्धा शेतकरी चळवळीच्या निमित्तानं नेहमीच मुंडे साहेबांची आणि माझी जवळीक राहिलेली होती आणि नंतर तर सभागृहात मुंडे साहेबांच्यावर 4 ते 9 आमदार म्हणून आणि 9 ते 14 खासदार म्हणून त्यांच्याबरोबर मी काम केलेलं आहे।
आणि आमचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते आणि त्या काळामध्ये मुंडे साहेबांची अस्वस्थता मी जवळून बघितलेली आहे. शिवेंद्रराजेंनी साताऱ्याचं पालकमंत्री व्हावं, मंत्री जयकुमार गोरेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणांना वेग. माझी इच्छा तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हा, बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती. जे सुटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो आणि आम्ही दोघं भाग्यवान आहोत. बघा, एका जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आणि दोघांनाही एवढी चांगली खाती मिळणं हे काय सहज शक्य होत नाही, पण दोघे आम्ही भाग्यवान आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी लवकरच मतदान पार पडणार. बँकेचे संचालक असलेल्या शेखर गोरेंची निवडणुकीसाठी पुन्हा तयारी, मंत्री जयकुमार गोरे यांच्या पुढे राजकीय आव्हान. दिल्लीतील काँग्रेस भवनातील वंदे मातरम गायनावरून भाजपच्या आरोपांना काँग्रेस आमदार नाना पटोलेंचं उत्तर, स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी न झालेल्या भाजपनं आम्हाला देशभक्ती शिकवू नये, नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. परिवारावर टीका करणं म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यामुळे ही जी पिलावळ आहे भाजपची तात्पुरतीवाली, ज्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्यांनी आपला देशप्रेम पाहावा आणि आम्हाला देशप्रेमाचा सल्ला देण्याची गरज आहे. महापौरपदीकडून उल्हासनगरमध्ये महायुतीमध्ये मिठाचा खडा, भाजप शिवसेना संघर्ष पेटला, शिवसेनेला सहकार्य न करण्याची भाजपची भूमिका, विकास कामांवरून महापौरांचे पती तथा शिवसेना नेते कमलेश निकम यांची भाजपवर वारंवार टीका. कुंभमेळ्याच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून फसवणुकीचा आणखी एक प्रकार, मालेगावच्या व्यावसायिकाची 35 लाखांची फसवणूक, बनावट शासकीय लेटर हेड, वर्क ऑर्डर, विभागीय आयुक्तांची डिजिटल स्वाक्षरी आणि राजमुद्रेचा वापर केल्याचा आरोप. नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याचं 15,000 कोटींचं बजेट वाढून आता 45,000 कोटींवर गेलं. बोगस वर्क ऑर्डर आणि बोगस कंत्राट देऊन भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न असल्याचा संजय राऊतांचा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप. हा भ्रष्टाचाराचा नवीन जामनेर पॅटर्न देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला. जामनेर पॅटर्न म्हणून त्याला आम्ही नाव दिलं. हे जामनेर पॅटर्न बोगस टेंडरिंग, बोगस वर्क ऑर्डर. एक महिन्यापूर्वी ते 10 लाख बोगस नोट्या पकडल्या नाशिकला. ते पण बहुतेक त्यांच्याच असतील असं मला आता वाटायला. राज्यभरातील कंत्राटदारांचं उद्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन. सरकारकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची थकबाकी, राज्य सरकारच्या विविध विभागांकडे कंत्राटदारांची 86,000 कोटींची देणी थकीत. जे सर्व सामान्य परिवारातले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांचे 80-90 हजार कोटी अजून प्रलंबित आहेत. 18 तारखेला एक खूप मोठं आंदोलन त्यांच्या माध्यमातून मुंबईला तिथे घेतलं जाणार आहे, ज्याच्यासाठी मी स्वतः जाणार आहे, आमचे नेते तिथं जातीलच. आता मराठी कॉन्ट्रॅक्टर आंदोलन करतायत, मात्र गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर, आंध्राचे कॉन्ट्रॅक्टर मोठ्या प्रमाणात या नेत्यांना मलिदा देत असल्यामुळे ते मजेत आहेत. राज्यातील होमिओपॅथिक आणि आयुष डॉक्टरांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा, विविध मागण्यांसाठी नॅशनल इंटिग्रेटेड डॉक्टर असोसिएशनच्या नेतृत्वाखाली महामोर्चा. मुंबईच्या जुहू चौपाटीवरील कचऱ्याच्या ढिगाऱ्याविरोधात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आक्रमक. 7 दिवसामध्ये जर जुहू चौपाटी स्वच्छ झाली नाही तर संबंधित पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा, सिद्धेश कदम यांची माहिती. लॉंग टर्म विजन घेऊन आपण या ठिकाणी उतरलेलो आहोत. एकाच रात्री काय पायलट होईल नाही ते शक्य नाही. आपण विचार करू शकता हा किती वर्षाचा कचरा आहे. आपण म्हणतो एक लेगसी वेस्ट म्हणजे एक लेगसी इश्यू, म्हणजे एक एवढा जुना कचरा, एवढा जुना इश्यू ओव्हरनाईट सॉल्व्ह होऊ शकत नाही, पण कुठेतरी त्याला चालना मिळालेली आहे. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील बाजार भोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये साप, कर्मचाऱ्यांच्या खोलीतील अंथरुणामध्ये साप, आरोग्य केंद्र परिसरामध्ये लाईटची सुद्धा व्यवस्था नाही. रुग्णाच्या नातेवाईकावरच साप पकडण्याची वेळ. सरकारी शाळा ठीक करून अभिजित दिपकेंच्या अभियानाला यश. हिंगोलीतील संतूक पिंपरी या जिल्हा परिषद शाळेची पाहणी अभिजित दिपकेंनी केली होती. त्यानंतर आता प्रशासनानं दखल घेत शाळेच्या दुरुस्तीचं आणि डागडुजीचं काम हाती घेतलं. शाळेमध्ये CCTV बसवण्याचं काम सुरू.
नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागामध्ये शाळा बंद, शिक्षक पुनर्निरीक्षणाच्या कामामध्ये व्यस्त, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर, जिल्हा प्रशासनाकडून पुनर्निरीक्षण मोहिमेसाठी शिक्षकांची हिंमत. माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या यवतमाळ जिल्ह्यातील मारेगावमधील आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीच्या स्नानगृहाला दरवाजे नाही. आदिवासी विकास विभागाच्या पाहणीमध्ये धक्कादायक वास्तव समोर. बेड नसल्यामुळे 70% मुलींना जमिनीवर झोपावं लागतंय. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं त्र्यंबकेश्वरमधील उपजिल्हा रुग्णालय पडणार. स्थानिकांची मात्र नाराजी, विकासाला विरोध नाही, मात्र रुग्णालय गावाच्याच परिसरामध्ये कुठेतरी उभारावं, प्रशासनाकडे स्थानिकांची मागणी. रायगडच्या पेण शहरातील छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हटवला. शिवप्रेमींच्या नाराजीनंतर मॉडर्न आर्ट पुतळा हटवला. पेण नगरपालिकेचा निर्णय, नगराध्यक्ष प्रीतम म्हात्रे यांनी व्यक्त केली दिलगिरी. छत्रपती संभाजीनगरमधील वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. हर हर महादेवच्या जयघोषामध्ये घृष्णेश्वर परिसर दुमदुमला. बीडच्या परळीतील ज्योतिर्लिंग वैजनाथ मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. मंदिराच्या सजावटीसाठी 15 विविध प्रकारच्या 3000 किलो फुलांचा वापर. आज श्रावणी सोमवारी आमदार धनंजय मुंडे यांनी घेतलं ज्योतिर्लिंग वैजनाथाचं दर्शन. दर्शनानंतर भाविकांना स्वतः केलं फराळाचं वाटप. आज वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी. पहिल्या श्रावणी सोमवारी औंढा नागनाथ मंदिरामध्ये गर्दी. तहसीलदार हरीश गाडे आणि पोलीस निरीक्षक श्यामकुमार डोंगरे यांच्या हस्ते प्रशासकीय पूजा. परराज्यातूनही हजारो भाविक महादेवाच्या दर्शनासाठी औंढा नागनाथमध्ये दाखल. श्रावणातील पहिला सोमवार पुण्यातील भीमाशंकर मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव अर्धनारीश्वर स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक आहेत. श्रावणी सोमवार निमित्त पुण्यातील ओंकारेश्वर मंदिरामध्ये भक्तांची मांदियाळी. हर हर महादेवच्या जयघोषानं मंदिर परिसर दुमदुमला. पेशवेकालीन इतिहासाची साक्ष देणाऱ्या या मंदिरामध्ये भाविकांच्या रांगा. पहिल्या श्रावणी सोमवारी कौपिनेश्वर मंदिरामध्ये अलोट गर्दी. महादेवाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रांगा. हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरामध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपर्यंत भाविकांची रांग. पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त. मुंबईकरांचं श्रद्धास्थान असलेल्या बाबुलनाथ मंदिरामध्ये भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. पहाटेपासून भाविक मंदिरामध्ये दाखल. हर हर महादेवच्या जयघोषानं परिसर भक्तिमय. नाशिकच्या नांदगावमध्ये पहिल्या श्रावणी सोमवार निमित्तानं शिवमंदिरं भाविकांनी सजली. नांदेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. नमामि शंकरच्या गजरामध्ये महादेवाला दुग्धाभिषेक. सांगलीमध्ये नागपंचमीनिमित्त शिराळा नगरीमध्ये जिवंत नागांचं प्रदर्शन. अटी शर्तींसह 41 ग्रामस्थ आणि मंडळांना नाग पकडण्याची आणि प्रदर्शन करण्याची परवानगी. नागपंचमीनिमित्त सांगलीच्या शिराळ्यातील अंबामाता मंदिरामध्ये दर्शनासाठी मोठी गर्दी. शिराळ्यामध्ये घरोघरी प्रतिकात्मक नागाची पूजा. पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांच्या समाधीला 9 क्विंटल फुलांची आरास. दर्शनासाठी आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यासह भाविक मोठ्या संख्येनं दाखल. गुहागरमधील वेळणेश्वरमधील प्राचीन मंदिरामध्ये भाविकांची मांदियाळी. समुद्रकिनारी वसलेल्या प्राचीन मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. सकाळपासून दर्शनासाठी रांगा. भंडाऱ्याच्या श्री बहिरंगेश्वर मंदिरामध्ये भाविकांची सकाळपासून गर्दी. शहरातील खाम तलाव परिसरामध्ये असलेल्या मंदिरामध्ये 225 वर्षांच्या इतिहासाची साक्ष. महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक. मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. वर्ध्याच्या सेलूमधील पुरातन शिवमंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्त भाविकांची गर्दी. बोर नदीच्या काठावर वसलेल्या या प्राचीन शिवमंदिरामध्ये महादेवाची विधिवत पूजा. वाशिममधील पुरातन तीर्थक्षेत्र असलेल्या तपोवनमध्ये भाविकांची मोठी गर्दी. भगवान शंकराच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. यवतमाळमधील ओंकारेश्वर मंदिरामध्ये भाविकांची अलोट गर्दी. नागपंचमी आणि श्रावणी सोमवार एकाच दिवशी आल्यामुळे पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची रांग. नागपंचमी निमित्त यवतमाळच्या पांगरीमधील
राजनशेष मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. राजनशेष मंदिर हे प्राचीन काली मंदिर असून विदर्भामध्ये जागृत देवस्थान म्हणून इथल्या मंदिराची ख्याती. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातल्या भद्रनाग मंदिरामध्ये नागपंचमी निमित्तानं भाविकांची गर्दी. भद्रनाग मंदिर राज्यातील एकमेव नागाचं मंदिर. 9 फणा असलेल्या नागाची मंदिरात मूर्ती. राज्यासह तेलंगणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात. श्रावणातल्या पहिल्या सोमवारी मालेगावमध्ये शिवभक्तांची भव्य कावड यात्रा. नागरिकांनीही रांगोळ्या काढत पुष्पवृष्टी केली. रामसेतू पूल ते पौराणिक श्री क्षेत्र झांजेश्वर महादेव मंदिरापर्यंत यात्रा निघाली. ओम नमः शिवायच्या जयघोषानं परिसर दुमदुमला. श्रावणी सोमवार निमित्त उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. पहाटे भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली महाकालेश्वराची भस्म आरती. सांगलीतील 32 शिराळ्यामध्ये नागपंचमीनिमित्त नागांचं प्रदर्शन. नागांचं निसर्गातील महत्त्व आणि संवर्धनाच्या उद्देशानं केंद्रीय मंत्रालयाच्या वन्यजीव विभागाकडून प्रदर्शनाचं आयोजन. कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये हर घर तिरंगा अंतर्गत भव्य तिरंगा रॅली. हजारो विद्यार्थ्यांचा हातात तिरंगा घेऊन रॅलीत सहभाग. भर पावसातही देशभक्तीचा जागर. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा गावातील प्रत्येक घरामध्ये तुकाराम मुंढे यांचा फोटो लावला जाणार. स्वातंत्र्यदिनी आयोजित ग्रामसभेमध्ये ऐतिहासिक निर्णय. मुंबई महापालिकेवर आणखी 702 कोटी 44 लाखांचा आर्थिक भार. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून उभारण्यात येणाऱ्या भूमिगत पादचारी मार्गासाठी BMC प्रशासनाकडून निधी देण्यात येणार. निधी हस्तांतरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार. मुंबईतील वर्सोवा ते घाटकोपर दरम्यान धावणाऱ्या मेट्रोच्या प्रवाशांना आता व्हॉट्सअपद्वारे मिळणार ट्रिप पास. तिकीट खिडकीवरील रांगेतून सुटका. परीक्षांचं हॉल तिकीट तयार करण्यासाठी अपार ID अनिवार्य. मुंबई विद्यापीठाचा निर्णय. ज्या विद्यार्थ्यांनी अपार ID तयार केला नाही त्यांच्यासाठी 19 आणि 20 ऑगस्टला कलिना कॅम्पसमध्ये शिबिराचं आयोजन. तुळजापूर आता 233 CCTVच्या नजरेखाली. तुळजाभवानी मंदिर परिसरासह शहरातील मुख्य भागामध्ये लावले CCTV कॅमेरे. गुन्हेगारांवर राहणार CCTVची नजर तर भाविकांच्या सुरक्षेसह गर्दीवर राहणार नजर. सिंधुदुर्गमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील ओसरगाव टोलनाका अनिश्चित काळानंतर सुरू होणार. आज सुरू होणार होता ओसरगाव टोलनाका. मात्र टोलनाक्यावरील यंत्रणा इंटरनेट सेवा योग्य पद्धतीने सुरू केल्यानंतरच टोलनाका कार्यान्वित करण्यात येणार. गडचिरोलीच्या दुर्गम भागातील मोबाईल टॉवरमध्ये शोभेची वस्तू. एटापल्लीतील आरेंदाच्या स्किनगट्टा गावातील मोबाईल टॉवर बंद. नेटवर्कच्या शोधामध्ये नागरिकांवर झाडावर आणि घराच्या छतावर बसण्याची वेळ. रायगडच्या माणगावमधील JTL कंपनीमधील कामगारांच्या सुविधांच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक. JTL कंपनीच्या अधिकाऱ्यांना मनसे स्टाईलमध्ये समज. दक्षिण रायगड मनसेचे जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्यासह 15 ते 20 जणांविरोधात खंडणी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल. JTL कंपनीतील मारहाण प्रकरणानंतर माणगाव पोलीस ठाण्यामध्ये तक्रारीची नोंद. भंडाऱ्यामध्ये एकोडी गावामध्ये जाळीत अडकलेल्या 2 अजगरांना जीवदान. सर्व मित्रांनी अजगरांना नैसर्गिक अधिवासात सोडलं. तलावामध्ये मासेमारीसाठी लावलेल्या जाळीमध्ये एक 5 फुटाचा तर दुसरा 7 फुटाचा अजगर अडकल्याचा प्रकार. बीडच्या गेवराईमध्ये उर्साच्या मिरवणुकीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार विजयसिंह पंडित यांनी धरला ठेका तर कार्यकर्त्यांनी आमदार पंडितांवर उधळल्या नोटा. व्हिडिओ व्हायरल. दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा, सगळे प्रश्न सुटतील. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवेंनी व्यक्त केलं मत. दगडूशेठ मंदिर परिसरातील गर्दीवरील नियंत्रणासाठी सुचवला पर्याय. नंदुरबारमध्ये खानदेश कुलदैवत कानबाई मातेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी कानबाई मातेचं घरोघरी आगमन तर आज ढोल ताशांच्या गजरामध्ये भव्य मिरवणुकीसह देवीचं विसर्जन. नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा नाशिकमध्ये मोर्चा. नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनाक्रोश मोर्चामध्ये चक्क यमराज सहभागी. यमराजाचा पोशाख घालून कार्यकर्त्यांना नाशिक प्रशासनाला विचारलं जाप तर यमदूत लिहिलेला रेडा देखील जनाक्रोश मोर्चामध्ये कार्यकर्त्यांनी आणला.
नाशिकमधील खड्डे कधी बुजवणार याची कालमर्यादा ठरवा, त्यावेळात खड्डे न बुजवल्यास शिवसेना स्टाईल धडा शिकू, संजय राऊतांचा नाशिक महापालिकेला गंभीर इशारा. नाशिकमधील खड्डेमय रस्त्यांमुळे आतापर्यंत 10 जणांचा बळी. नाशिक महापालिका आयुक्त आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, संजय राऊतांचा इशारा. मृत्यू झालेल्यांच्या वारसांना 1 कोटी, जखमींना 50 लाख देण्याची मागणी. नाशिककरांसाठी सत्ताधाऱ्यांनी रस्त्यावर स्विमिंग पूल तयार केले. 2 खड्डे बघितले, एका खड्ड्यामध्ये भाजपचे आणि दुसऱ्या खड्ड्यामध्ये मिंदे गटाचे नगरसेवक टाकणार, खासदार संजय राऊत यांचा इशारा. यापुढे हा एक मोर्चा म्हणजे इशारा आहे. मी काल सांगितलंय, जिथे जिथे खड्डे आहेत त्या त्या भागातल्या भाजपच्या आणि मिंदेच्या नगरसेवकाच्या घरावर मोर्चे काढू. हा रेडा तुमच्या घरात घुसवू, लक्षात घ्या. हा यमदूत तुमच्या घरात घुसवू. शिवसेनेच्या नादाला लागू नका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं, मात्र शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष. दत्तक मुलगा भ्रष्टाचार करत असल्याचा खासदार संजय राऊत यांचा आरोप. रत्नागिरीच्या चिपळूण रेल्वे स्थानकातून शहराकडे जाणाऱ्या मार्गावर प्रचंड खड्डे. प्रवाशांना घेऊन जाताना रिक्षा चालकांचा अडचणीशी सामना. वारंवार तक्रार करूनही रस्त्यांच्या मालकीवर रेल्वे आणि जिल्हा प्रशासन यांच्यातील वादामुळे रस्त्याची चाळ. कोल्हापुरातील हंचनाळवाडीतील रस्त्यांची दुरवस्था. खड्डे असलेल्या रस्त्यातून आणि चिखलातून शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची पालक आणि ग्रामस्थांची मागणी. पुण्यातील खड्डे बुजवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी महापालिकेकडे पाठपुरावा करावा. पोलीस आयुक्तांचे आदेश. खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावत असल्यामुळे पाठपुरावा करण्याचे आदेश. पुणे शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे आणि जलपर्णी काढण्याचं टेंडर रद्द करा. मागणीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचं आंदोलन. टेंडरमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आंदोलन. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ग्रामस्थ आक्रमक. आश्वासन देऊन 1 वर्ष पूर्ण झाल्यावरही रस्त्याची दुरुस्ती नाही. संतापलेल्या गावकऱ्यांचं थाळीनाद आंदोलन. चंद्रपूरच्या जिवती तालुक्यामध्ये 2 महिन्यांपूर्वी रस्त्याअभावी 25 वर्षीय गर्भवतीचा मृत्यू. मात्र रस्त्याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष. आदिवासी समाजानंच हाती घेतला श्रमदानातून रस्ता निर्मितीचा वेढा. भंडाऱ्यातील तुमसर शहरामधल्या रस्त्यांना मोठमोठे खड्डे. सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळच रस्त्यांना पडले खड्डे. खड्डे बुजवण्याऐवजी बॅरिकेडिंग करून काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. नंदुरबारच्या रस्त्यांची दयनीय अवस्था. शहरातील करण चौफुली परिसरात खड्ड्यांनी व्यापला. रस्त्यांची तातडीनं डागडुजी करा. शिवसेना आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागणी. जमिनीचा मालक एवढ्या लहानपणापासून मी 67 वर्षाचा आहे. मी 10 वर्षाचा होतो तेव्हापासून प्रकाशाचा रस्ता पाहतोय, तरी तो खड्डे बंद करू देत नाही आणि प्रशासन काहीच करत नाही. तो अडचण आणतो म्हणून. अरे पोलीस प्रशासन कशासाठी आहे? कायद्याचं राज्य आहे. एकदा सर्व प्रशासनाने उभं राहून सर्व खड्डे बंद करायला लावायचे. करण चौफुलीच्या परिसरामध्ये 200 मीटरमध्ये जेवढे खड्डे आहेत की ज्याचा हिशोब नाही. लाज वाटते या शहरामध्ये यायची. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलावादरम्यान मोठा गोंधळ. अडत्याचं दुकान सील केल्यामुळे व्यापारी आक्रमक. प्रशासनाच्या समजुतीनंतर ठप्प पडलेला कांदा लिलाव पुन्हा सुरू. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. कल्याण रेल्वे स्थानकातील अस्वच्छतेची बातमी दाखवल्यानंतर रेल्वेकडून परिसर स्वच्छ करण्यासाठी पथक दाखल. वॉटर कूलरमध्ये अस्वच्छता आणि सापडल्या इंजेक्शनच्या नीडल्स.